शेतकरी मित्रांनो नमस्कार। फेब्रुवारी महिन्याच्या नंतर किंवा चालू परिस्थितीमध्ये जर मका लागवड केली तर अपेक्षित उत्पादन मिळेल का किंवा त्यापासून चांगल्या प्रतीचा चारा मिळेल का, या विषयावर आजचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की आपल्याला या माहितीचा उपयोग होईल। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मका जे पीक आहे याला तापमान किती गरजेचं आहे। खरं तर उगवून येण्यासाठीचं तापमान याला वेगळं असतं, त्यानंतर ज्या वेळेला दाणे भरण्याचा काळ असतो त्यावेळेचं तापमान वेगळं लागत असतं। त्यामुळे ह्या दोन्ही तापमानाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल मका लागवडीसाठी योग्य सीझन किंवा योग्य काळ कोणता। आपण जर विस्तारानं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला आपण मका पेरतो त्यावेळेला त्याचं अंकुरण होण्यासाठी 25 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते। या तापमानामध्ये जर फरक झाला तर मक्याचं उत्पादन जवळपास 10% घटतं असं संशोधन झालेलं आहे। म्हणजेच 25 डिग्रीचं जर समजा 24 डिग्री झालं तापमान तर 10% म्हणजे जर आपण जर 40 क्विंटलच्या हिशोबाने जर विचार केला तर 4 क्विंटलची घट उत्पादनामध्ये येऊ शकते। त्याचबरोबर 28 डिग्रीच्या पुढे 1 डिग्री सेंटीग्रेडने जरी तापमान वाढलं उगवणीच्या वेळेचं तर 10% घट आपल्या उत्पादनात येऊ शकते। म्हणून या दरम्यानच्या तापमानाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला मका पेरणीसाठी किंवा मक्याचं उत्पादन घेण्यासाठीचा सर्वोत्तम काळ म्हणजे जून महिना आहे, म्हणजेच खरीपाचा सीझन आहे किंवा आपण मृग नक्षत्र म्हणतो तर ते तापमान आपल्याला तिथं मिळतं। एकंदरीत 4 महिन्याच्या मका पिकाचा जर विचार केला तर यासाठीचं जी तापमानाची आवश्यक रेंज आहे ती 10 डिग्री सेंटीग्रेड ते 35 डिग्री सेंटीग्रेड एवढी आहे। याचा अर्थ असा आहे की 10 डिग्री पासून ते 35 डिग्रीच्या मध्ये जर तापमान असेल तर मक्याच्या अंकुरणानंतरची जी वाढ आहे किंवा दाणे भरण्याचा काळ आहे किंवा उत्पादनाचा काळ आहे तर त्यासाठी आवश्यक तापमानाची रेंज ही 10 ते 35 डिग्री सेंटीग्रेड आहे। म्हणजे उगवणीसाठी 25 ते 28 डिग्री सेंटीग्रेड आणि त्यानंतरच्या वाढीसाठी 10 ते 35 डिग्री ह्या तापमानामध्येच मका व्यवस्थितरित्या उत्पादन देते किंवा व्यवस्थितरित्या तुम्हाला त्यापासून चारा मिळू शकतो। याच्या पुढच्या तापमानामध्ये जर तुम्ही मका केली तर तुम्हाला उत्पादनामध्ये 10% घट येऊ शकते। जसं की 35 डिग्रीचं 36 झालं, 36चं 37 झालं तर प्रत्येक 1-1 डिग्रीनं जर तापमान वाढत गेलं तर 10% ने आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते। मक्याची जी उंची आहे ताटाची त्याच्यामध्ये जवळपास 5% ने घट येते। म्हणजे जर 10 फूट जर तुमची उंची जात असेल खरीप सीझन मध्ये किंवा 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आणि जर तापमान जर 36 डिग्री सेंटीग्रेड झालं तर ती उंची तुमची 9.5 फुटावर येते। म्हणजे प्रत्येक पुढचा 1-1 डिग्री, आता जवळपास नोव्हेंबर नंतर डिसेंबर नंतर खरं तर मका करणं योग्य नाही, परंतु 2-3 महिने त्याच्या पुढचा काळ आता जवळपास दिवसाचं तापमान 35 डिग्रीच्या वर जायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथून पुढे जी मक्याची उंची जाणार आहे ती साधारण 6-6.5 फुटापर्यंत जाणार आहे। फेब्रुवारीच्या नंतर जर तुम्ही मका करत असाल तर जवळपास 5-5.5 फुटालाच मका तुमची निसवणार आहे। अपेक्षित उत्पादन तर मिळणारच नाही, परंतु चाऱ्याची क्वालिटी सुद्धा तुम्हाला म्हणावी तशी मिळणार नाही। त्यामुळं एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला 10 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये मका करणं योग्य राहील। म्हणजेच मक्यासाठीचा सगळ्यात चांगला सीझन हा मृग नक्षत्रात आहे किंवा मिरगी मका म्हणतो आपण त्याला, जून महिन्यातली, आणि त्याच्यानंतरचा चांगला काळ म्हणजे पुसाडी मका किंवा नोव्हेंबर पर्यंतचा जो काळ आहे तो। त्यानंतर केलेल्या मका ह्या एकतर चाऱ्यासाठी ठीक राहतील पण अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। शेतकरी म्हणतात की ठीक आहे आम्हाला उत्पादन नाही मिळालं चालेल, फार उंची नाही गेली तरी चालेल, पण कमीत कमी उन्हाळ्यामध्ये आम्हाला हिरवा चारा तरी उपलब्ध होईल। तुम्ही फक्त केवळ या उद्देशाने करत असाल तर ठीक आहे, परंतु तुम्ही जर उत्पादन किंवा इतर गोष्टीचा विचार करत असाल तर हा मका उत्पादनासाठीचा योग्य काळ नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।